महाराष्ट्रामध्ये लोकसभा 2024 ची निवडणूक जेव्हा संपली त्यावेळेला जे मतदार होते त्यामध्ये आणि विधानसभा निवडणुकीच्या मध्ये या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास 41 लाख मतदार वाढले होते। आणि सगळ्यात गंभीर बाब ती ही की विधानसभा असू दे किंवा लोकसभेची निवडणूक असू दे त्याची निवडणूक आयोगाची प्रक्रिया ही असते की जोपर्यंत पहिला निवडणुकीचा उमेदवारीचा अर्ज तारीख असते जी मुदत दिलेली असते की ह्या तारखेपासून निवडणुकीचा अर्ज भरला जाईल, पहिला अर्ज त्या ठिकाणी येईल, त्या तारखेच्या 10 दिवस अगोदरपर्यंत ही मतदार नोंदणी होत असते। आणि त्यामुळे जवळपास 16 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये जो आकडा निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे तो मतदार नोंदणीचा तो डोळे चक्रावून टाकणार आहे। 41 लाख मतदार हे 5 महिन्यामध्ये आले असले तरी त्या 4 दिवसामध्ये 16 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या कालावधीमध्ये जवळपास 6,55,709 मतदारांची नोंदणी झालेली आहे। आणि ही नोंदणी ऑनलाईन झालेली आहे, ऑफलाईन झालेली आहे। खऱ्या अर्थानं जी प्रक्रिया सांगते की ज्या पद्धतीनं निवडणूक जाहीर झाल्यानंतर 4 दिवस ही मुभा दिली जाते, ती निवडणूक ज्या वेळेला त्याचा उमेदवारीचा अर्ज पहिला भरला जातो त्या वेळेला ही यादी अंतिम स्वरूपात 8 दिवस त्याच्यावर काम करून फायनल पुरवणी मतदार यादी अंतिम स्वरूपामध्ये ही जाहीर केली जाते। तर या कालावधीमध्ये 15 तारखेला निवडणूक, 15 ऑक्टोबरला निवडणूक जाहीर करण्यात आली आणि 19 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करण्याची मुभा देण्यात आली होती। या 4 दिवसामध्ये 6,55,709 मतदारांची नोंदणी झालेली आहे। हे अत्यंत गंभीर आहे। याचं स्पष्टीकरण मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने स्वतः दिलं पाहिजे।